same code using linear and logistic regression. We will do the revision one more time. So already same prompt is given. You can see linear म्हणजे काय, एक लाईन मारायची अशी. लिनियर म्हणजे काय, एक लाईन, स्ट्रेट लाईन अशी असेल, आडवी असेल, उभी असेल, that is linear regression. What is the formula of linear regression? Y equal to mx plus c. Y equal to mx plus c. c म्हणजे काय, y intercept, m म्हणजे स्लोप ऑफ द लाईन. ऑलरेडी आपण पाहिलेले आहेत. ओके. So what is x? X are the input. X are the input. आता इथे इनपुट किती होते आपले सांगा मला, एक का दोन का तीन? दोन. Input can be 1, it can be 2, it can be 3, it can be n. So can you write any program for linear regression? Yes or no? Y म्हणजे काय, आउटपुट म्हणजे काय, पोरगा पास आहे का फेल आहे, प्लेसमेंट होईल नाही होईल, डायबेटिक आहे का नाही आहे, आणि हे काय, स्लोप ऑफ द लाईन. ओके. m is the slope of the line, intercept. Now see the simple example. Study hours, marks. Study hours and marks. Same example घेतलेला आहे, काहीच फरक नाही. काय करायचं आहे बघा, फ्रॉम sklearn डॉट लिनियर मॉडेल इम्पोर्ट लिनियर रिग्रेशन. हे लक्षात घ्या. फ्रॉम sklearn डॉट लिनियर मॉडेल इम्पोर्ट लिनियर रिग्रेशन. सेम आहे कोड. स्टडी आवर्स, मार्क्स. Study hours and marks. Their model equal to linear regressions. Okay. Model dot fit x comma y. Model dot fit x comma y. Predicted mark. आता predict for 6 म्हणजे काय, predict mark for student who study for 6 hours. Who study for 6 hours. Do not get confused. पहिल्या प्रोग्राममध्ये ना तुम्हाला काय दिलं ते बघा, स्टडी आवर्स, लेक्चर किती केले, पास का फेल आहे. आता काय विचारले माहिती का, कन्फ्यूज होऊ नका. फीचर्स कॅन बी एनिथिंग, काही द्या ना. इथे काय विचारले बाबा, मी जर किती तास अभ्यास केला तर किती मार्क्स मिळतील. सिंपल आहे, जेवढं जास्त अभ्यास तेवढं जास्त मार्क. पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय होतं, नंबर ऑफ आवर्स, मार्क्स, पास का फेल. कन्फ्युजिंग आहे बरं का, कन्फ्यूज होऊ नका. कोणतेही फीचर द्या, मशीनला मॉडेलला काही फरक पडत नाही. समजलं नाही समजलं. सो फ्रॉम दॅट मॉडेल डॉट फिट अँड प्रेडिक्ट मार्क, मॉडेल डॉट प्रेडिक्ट 6. समजलं. ओके. नेक्स्ट. लॉजिस्टिक रिग्रेशन. y equal to 1 upon 1 plus e raised to minus z. ओके. हा फॉर्म्युला आहे. सेम एक्झाम्पल, स्टडी आवर्स, 1 तास अभ्यास केला फेल होईल, 3 तास अभ्यास केला पास होईल. आय टू सॉल्व दिस युजिंग लॉजिस्टिक रिग्रेशन. कसं करणार मग, सेम फ्रॉम sklearn डॉट लिनियर मॉडेल इम्पोर्ट लॉजिस्टिक रिग्रेशन. फरक काय पडला आता, इंस्टेड ऑफ लिनियर रिग्रेशन इट्स लॉजिस्टिक रिग्रेशन. समजलं. स्टडी आवर्स एक्स, वाय, पास फेल. समजलं नाही समजलं. आता इथं काही, इथं मार्क नाहीत बघा, डोंट गेट कन्फ्यूज. प्रोग्राम कसंही घुमवा, मशीनला काही फरक पडत नाही. 0-1 द्या किंवा व्हॅल्यू द्या. ठीक आहे. देन सेम, क्रिएट द ऑब्जेक्ट, क्रिएट द मॉडेल, ट्रेन द मॉडेल, प्रेडिक्ट फॉर स्टुडंट हू स्टडी फॉर 2 hours. यू गेट आउटपुट प्रेडिक्शन. समजलं. इथं कोड एक्सप्रेस दिलेला आहे. नाव I asked them to create the same code for this is the same, see this is the same code again, same code, study hours plus attendance. एकच कोड आहे. Student study for some hours, he attend the lecture and whether he will be pass or not. विद्यार्थी पास होईल का नाही ह्याचा तो कोड आहे. पहा नीट पाहता. हा काय, दिस इज द कोड फॉर डिसिजन ट्री, दिस इज द लिनियर रिग्रेशन, दिस इज लॉजिस्टिक रिग्रेशन. समजलं नाही समजलं. आता एकाच पायथॉनच्या कोडमध्ये तिन्ही मॉडेल वापरले. डू नॉट गेट कन्फ्यूज. काय बाबा,
This is the code for linear regression. This is code for logistic. This is the code for decision tree. We are importing the libraries. समजलं? So to import the library. And second काम करायला आपल्याला so to create the objects. Create the objects. आणि हे काय आहे? Features. What are the features? First column study hours. Second column attendance level. If attendance is 0, low. Attendance 1 or 2, medium, high. ठीक आहे. त्याप्रमाणे काय केलं आपण? First step, create the data set. किती विद्यार्थी आहेत बाबा इथं? Student 1. This is student 1. Student 2. Student 3. Student 4. Student 5. किती कॉलम आहेत? 1, 2, 3, 4, 5. हे काय झाले? रो झाले. जेवढे रो तेवढे कॉलम. हे पहा. तेवढे कॉलम. समजलं? तर सिम्पली आता आपण काय शिकत आहोत? ह्या एक्झाम्पलमध्ये डिसिजन ट्री शिकत आहोत. आता नवीन काय शिकणार आहोत? डिसिजन ट्री. काय करायला सांगा मला? जस्ट क्रिएट दिस ऑब्जेक्ट. दॅट्स इट. एवढंच एकाच लाईन शिकायचं. बाकी काही नाही. बाकी सगळं सेम आहे. चला आता पुढे जाऊ आपण. हे पहा. ट्री मॉडेल इक्वल टू डिसिजन ट्री क्लासिफायर. आणि एक लक्षात आहे, इथं जे नाव आहे ना, हे नाव ॲज इट इज आहे. अशा मिस्टेक करू नका. हे पहा, डिसिजन ट्री क्लासिफायर ॲज इट इज. DTC कॅपिटल आहे. ह्या चुका एक्झाममध्ये होतात बरं का. ठीक आहे. इथं काय तयार झाला? वन्स आय क्रिएट द मॉडेल. ओके. क्रिएट मॉडेल, ट्रेन मॉडेल, फिट x, y. x, y म्हणजे काय? x आर द फीचर्स, y आर द labels. And finally, predict new student results. Student studied 2 hours and has medium attendance. For that, tree model dot predict 2, 1. I get the output, tree prediction, you print the output. That's it, tree prediction. That is called as, say, this is the output I have printed. हे पहा. सोपं आहे. समजलं? सेम कोड. आता हे वेळ मी वाचून दाखवत नाही. सेम कोड फॉर लिनियर रिग्रेशन पाहून घ्या. सेम कोड फॉर, दिस इज कोड फॉर लिनियर रिग्रेशन, दिस इज कोड फॉर लॉजिस्टिक रिग्रेशन. पहा. समजलं? दिस द आउटपुट.